आता पुन्हा एकदा तिथे आक्रमक झालेले आहेत। पूर्ण रस्ता खरं तर त्यांनी ठप्प केलेला आहे, रस्त्यावर ठिय्या दिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका या सगळ्या आंदोलकांची पाहायला मिळते। सरकार विरोधात जोरदार घोषणा हे सगळे मराठा आंदोलक देत आहेत। सध्याची ही दृश्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरची, मुंबई महापालिकेच्या समोरची। मराठा बांधवांनी रस्त्यावरच ठिय्या दिलेला आहे, तिथेच त्यांनी नाश्ता बनवला, पोहे खाल्ले आणि त्यानंतर आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। खरं तर पोलीस इथे आलेले आहेत, पण एकंदरीत हा सगळा जमाव पाहता, ही सगळी गर्दी पाहता रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा दाखल झालाय। मात्र अजूनही हे सगळे आक्रमक आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, अजूनही हे सगळे आंदोलक इथेच आहेत, पोलीस या सगळ्या संदर्भात नेमकी काय ॲक्शन घेताना दिसत आहेत? कारण घोषणाबाजी तर सरकार विरोधात आंदोलकांची सुरूच आहे। खरं तर आपण या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर कालपासून जे संपूर्ण मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। एका बाजूला आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे, कालपासून त्यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर जे या सगळ्या दरम्यान आंदोलक आहेत, मात्र गैरसोय झाल्यामुळे आक्रमक भूमिका घेताना आता या पीएसएमटी स्थानकाच्या बाहेर जर बघितलं तर मोठी गर्दी खरं तर या ठिकाणी झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये जर बघितलं तर मोठी गर्दी या आंदोलकांची झालेली आहे। पावसामुळे खरं तर आझाद मैदान परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं होतं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं हे आंदोलक या ठिकाणी एकवटलेले आहेत, त्यांनी थेट मुंबईची जी महत्वाचा हा संपूर्ण भाग आहे तो त्या ठिकाणी त्याच्यावर एक प्रकारे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे आणि सरकारनं दखल घ्यावी या सगळ्या आंदोलनाची, अशा स्वरूपाची अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांची आहे। एकूणच जर बघितलं तर आंदोलक जे आहे ते थेट या ठिकाणी आपण बघितलं तर रस्त्यावरच या ठिकाणी आपला सकाळचा नाश्ता करताना आपल्याला दिसून येत आहे। महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर सकाळचा जो नाश्ता आहे तो या ठिकाणी पोहे बनवण्याचं जे काम आहे ते आता या ठिकाणी हे आंदोलक करताना दिसून येत आहे। रस्त्यावरच या ठिकाणी शेगडी पेटवलेली आहे, त्यासोबतच या ठिकाणी पोहे केले जात आहे। जे आंदोलक आहेत ते आंदोलक या ठिकाणी हलगीच्या तालावर देखील नाचताना दिसून येत आहे। अशा स्वरूपात हे संपूर्ण चित्र आहे ते या ठिकाणी बघायला मिळते। महत्वाची बाब म्हणजे मुंबईतील हा अतिशय महत्वाचा परिसर आहे। महापालिका या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत ज्या पद्धतीने हे आंदोलक आलेले आहेत त्यांनी या सगळ्या दरम्यान पावसामुळे रात्रीच्या वेळेला जर बघितलं तर ते पीएसएमटी स्थानकामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर दुपारपासूनच त्या ठिकाणी अनेकांनी मुक्काम केला, त्यांना राहण्याची सोय नव्हती। त्यामुळे सगळे जे आंदोलक होते ते आंदोलक या सगळ्या दरम्यान आक्रमक होताना आपल्याला दिसून येतं। आपण बघतोय की जंगलात करताना या ठिकाणी आंदोलक अगदी अगदी किरण, काही तांत्रिक अडचणी येत आहेत, तुमचा आवाज पूर्णपणे आमच्या पर्यंत पोहोचू शकत नाही। मात्र आता या पुढे सुद्धा हे आंदोलक नेमके काय भूमिका घेत आहेत, आंदोलन नेमकं काय वळण घेत आहे, हे पुढच्या काही वेळात तुमच्याकडून पुन्हा एकदा जाणून घेऊ। सध्या तुम्ही सगळी माहिती दिली त्याच्यासाठी धन्यवाद।